पुढच्या बातमीकडे वळूयात। महायुतीच्या जागावाटपात केंद्राचा हस्तक्षेप नाही असं म्हटलेलं आहे बावनकुळे यांनी। अमित शहांचा दौरा आणि जागावाटपाचा संबंध नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। महायुतीची जागावाटपाची 70 ते 80% चर्चा पूर्ण झाली आहे। मवियामध्ये सीएम पदाची समस्या आहे, तिथे ठाकरेंना सीएम करणार नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री जे आहे ते बैठकही घेणार आहे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची। जागा वाटप फायनल होईल तेव्हा नाही, माननीय अमित भाईच्या प्रवासाचा जागा वाटपाचा काहीच संबंध नाही। जागा वाटपाचा किंवा जागेचं जे काही चर्चा आहे हे तीन जे आमचे नेते यांनी करायची आहे। केंद्राचा या ठिकाणी फार हस्तक्षेप नाही आहे। त्यांनी सांगितलं की तुमची महाराष्ट्रामध्ये तुम्ही फायनल करा आणि आम्हाला कळवा। 70-80% तर मला वाटतं आमची चर्चा झाली आहे। एक 10-20% राहिलेली आहे, या आठवड्यात आम्ही बसू। महाविकास आघाडी म्हणते की आमच्या 80% जागा वाटप पूर्ण झालं। त्यांच्या बैठकांचं सत्र मुंबईत सुरू आहे। त्यांच्याकडे खूप प्रॉब्लेम आहे। त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा प्रॉब्लेम आहे। मुख्यमंत्री पदाकरता अडलेले आहेत। उद्धव ठाकरेंना काँग्रेस समजली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेला कधीच मुख्यमंत्री करणार नाही। सुप्रियाताईंना मुख्यमंत्री शरद पवार साहेबांना करायचं आहे। इकडे नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री पद मागतायत। जयंत पाटील साहेबही वेळेवर तयार होत आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाचं डिसाईड झाल्याशिवाय त्यांच्याकडे तिळा सुटणार नाही। जरांगे फडणवीसांवर आरोप करतात। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्याबद्दल या पद्धतीने बोलणं हे कोणालाच मान्य नाही। काही ज्या मागण्या त्या मागण्या मांडल्या पाहिजे। जसं जरांगेजींनी जी सुरुवात केली ती मराठा आरक्षणाची मागणी कमी, फडणवीसांना डॅमेज करणं जास्त। तिकडं आता मुख्यमंत्र्याबद्दल हे सुरू आहे। तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने एवढा मोठा पोस्ट म्हणजे महाराष्ट्राचं सर्वोच्च पद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, अशा पदावर बसलेल्या व्यक्तींना व्यक्तिगत रूपाने टार्गेट करणे काही योग्य नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी।